लगेराव मुन्नाभाई हा चित्रपट आपण सगळ्यांनीच पाहिला असेल नाही का? म्हणजे जिथं संजय दत्तला अचानक गांधीजी दिसायला लागतात आणि त्याच्या गुंडगिरीचं रूपांतर अगदी गांधीगिरीत होतं. महाराष्ट्रात देखील असंच काहीसं घडतंय. नाही, गांधीजी दिसत नाहीत, पण किस्सा असाच घडतोय. कारण एकेकाळी मुंबईवर दहशत गाजवणारा खून प्रकरणात 18 वर्ष तुरुंगात राहिलेल्या अरुण गवळीला जामीन मिळालाय. आणि गंमत अशी की याच गवळीनं तुरुंगात राहून गांधी विचाराची परीक्षा दिली आणि त्यात तो अव्वल ठरलाय. आता प्रश्न असा की खून खराबाच्या वाटेवरून चालणारा हा डॉन खरंच पुढे गांधीगिरीच्या मार्गावर चालेल का? आणि त्याच्या सुटकेचा किंवा जामिनीचा राजकीय फायदा कोणाला होणार आहे? मुंबईच्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जवळ आल्यानंतर हे सगळं घडताना नेमकं काय होणार आहे? राजकारण कसं बदलणार आहे? चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. गेल्या तब्बल 18 वर्षापासून तुरुंगाच्या 4 भिंतीत असणारा डॅडी म्हणजे अरुण गवळी अखेर जामिनावर बाहेर आलाय. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती, जन्मठेप सुनावण्यात आली होती. आता आपण मेन मुद्द्यावर येऊयात. म्हणजे त्याआधी थोडंसं मागं जाऊयात. तो काळ होता जेव्हा अरुण गवळीनं अखिल भारतीय सेना नावाचा एक पक्ष स्थापन केला. त्यातून त्यानं मुंबईचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं गाजवलं, त्याचा आमदारकीचा प्रवास कसा होता आणि आता तो सुटल्यानंतर त्याच्या राजकीय पावलांचा नेमका अंदाज काय आहे याबद्दल आपण बोलूयात. म्हणजे 1993-94 हा तो काळ असेल जेव्हा युतीचं सरकार यायचं होतं आणि महाराष्ट्रात राजकारण तापलं होतं. आरोप प्रत्यारोप रोज सुरू होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी एका सभेत शरद पवारांवर टीका केली. त्यावर टीका करत असताना ते म्हणाले, त्यांच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक आहेत, हे हिंदू डॉन आहेत, आमची मुलं आहेत, असं विधान बाळासाहेब ठाकरेंनी एका सभेत केलं. आणि या वक्तव्यामुळे लोकांमध्ये एक वेगळाच संदेश गेला. दाऊद मुस्लिम असल्यामुळे तो आपला नाही, पण अरुण गवळी हिंदू आहे म्हणून तो आपला. आणि इथूनच मग अरुण गवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळीचा काही संबंध होता असा उल्लेख सध्या तरी कुठं आढळला नाही. मग युतीचं सरकार आलं, मग त्याआधीच अरुण गवळी तुरुंगात गेला होता. मात्र युतीचं सरकार आल्यानंतर अरुण गवळीच्या शूटरचा खात्मा झाला. त्याच्या अनेक शूटर्सना मारण्यात आलं. त्यामुळं सत्ता येईपर्यंत शिवसेनेनं मला जवळ केलं आणि सत्ता आल्यानंतर आता माझीच गँग संपवतात असा राग अरुण गवळीला आला. आणि मग बाहेर आल्यानंतर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी त्यांना आपला एक राजकीय पक्ष स्थापन केला, तो म्हणजे अखिल भारतीय सेना. जवळजवळ तो पक्ष शिवसेनेला टक्कर देईल अशी चर्चा त्या काही मोठ्या प्रमाणात झाली, कारण तेवढा पाठिंबा अरुण गवळीला मिळू लागला होता. 2004 मध्ये गवळीनं चिंचपोकळीतून आमदारकी मिळवली, म्हणजे आत्ताचा भायखळा विधानसभा मतदारसंघ. पण 2009 मध्ये तो परत विधानसभा निवडणुकीला उभं राहिला, पण त्याला पराभव पत्करावा लागला. आणि मग त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये त्याची मुलगी गीता गवळी हिनं देखील विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे गवळी कुटुंबाचं राजकारण हळूहळू मर्यादित होत गेलं. 2012 मध्ये नगरसेवक जामसंडेकर खून प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो तुरुंगात गेला. त्यानंतर त्याच्या मुलीनं राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत गीता गवळी एकमेव नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महापालिकेत सत्ता स्थापनाच्या वेळी गवळी गटानं शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे गीता गवळी यांना 3 वेळा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी बसण्याची ही संधी मिळाली. पण शेवटच्या टप्प्यात गवळींनी भाजपची वाट धरली आणि गवळी तुरुंगाबाहेर आलाय. आता भायखळा आणि दक्षिण मुंबईत अजूनही त्याच्या नावाचा दबदबा तेवढाच आहे जेवढा सुरुवातीला होता. पण निवडणूक समीकरण आता बदलले. तो स्वतःचा पक्ष पुन्हा उभा करेल की महायुतीत प्रवेश करून नवा रोल घेईल आणि त्यानं तुरुंगात दिलेल्या गांधीगिरी परीक्षा ही बाहेरच्या जीवनात प्रत्यक्षात दिसेल का? तर बघा, गवळी कुटुंबाचं जे राजकारण आहे ते सतत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षासोबत जोडलेलं दिसतं. कारण शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर हे अरुण गवळीचे भाचे आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका सभेत मी अखिल भारतीय सेनेची साथ कधी सोडणार नाही, गीता गवळी महापौर होऊपर्यंत साथ देईल असं आश्वासन दिलं होतं. अशा बातम्याही छापून आल्या होत्या. आणि दुसरीकडे मध्यंतरी गीता गवळी यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची देखील भेट घेतल्यानं चर्चा रंगली होती. खरं तर आजही भायखळा हा अरुण गवळीचा बालेकिल्ला मानला जातो. जवळपास 3.5 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात गवळीचा प्रभाव अजूनही तसाच टिकून आहे का हे पाहण्यासाठी निवडणुका होऊ द्याव्या लागतील. त्यामुळे आता मोठा प्रश्न असा की गवळी स्वतःचा पक्ष पुन्हा मजबूत करेल की महायुतीतील एखाद्या पक्षाला साथ देईल की शिवसेनेला साथ देईल. मग शिवसेनेला साथ देईल तर कोणत्या शिवसेनेला साथ देईल आणि त्याच्या सुटकेचा राजकीय फायदा त्यालाही होणार आहे, दुसऱ्याही पक्षाला होणार आहे
की अजून कुणाला होणार आहे, हे सगळं आगामी निवडणुकात भायखळा मतदारसंघात कोणते बदल दिसणार आहेत यावर ठरणार आहे. पण आता आपण बोलूयात अरुण गवळीनं तुरुंगात असताना जी परीक्षा दिली आहे त्याच्याबद्दल. त्या परीक्षेचं नाव होतं गांधीगिरी परीक्षा. या परीक्षेत गवळीनं 80 पैकी तब्बल 74 गुण मिळवलेत. आता ही काही साधी परीक्षा नसते बरं का. यात गांधीजींचे आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची शिकवण या सगळ्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. तेच गांधीजी ज्यांनी अहिंसेच्या मार्गावर चालायला शिकवलं त्यांचा अभ्यास करावा लागतो. महिनाभर अभ्यास करून मग पेपर द्यावा लागतो. आणि गवळीनं ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तेही अतिशय चांगल्या गुणांनी. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून नावारूपाला आलेला अरुण गवळी आज गांधी विचारांवरचा पेपर सोडवतोय आणि त्यात उत्तीर्णही होतोय चांगले मार्क घेऊन. पण मग आता मोठा प्रश्न असा की पेपर पास करणं हे वेगळं आणि गांधीगिरी प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणं वेगळं नाही का. त्यामुळे तुरुंगाबाहेर येताना गवळी खरंच गांधीगिरीच्या मार्गावर चालेल का, की परत राजकारणात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवण्याकडे त्याचा कल असेल आणि तो बाहेर आल्यानंतर म्हणजे आता आल्यानंतर महापालिका निवडणुकीत काय काय होईल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल. पण इतकं नक्की की गांधीगिरी परीक्षा पास करणाऱ्या गवळीची सुटका मुंबईच्या राजकारणाला नवा ट्विस्ट देणारी ठरणार आहे हे मात्र नक्की. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? अरुण गवळी सुटला त्याचा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा.